हॅलो एव्हरीवन. लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन इन इंडिया जो आपला फाउंडेशन पेपर 1 आहे त्यातला मॉड्यूल 4 आपण बघतोय आणि हा आपला एक शेवटचा पॉइंट आहे. ओव्हरऑल सिलेबस मधला सुद्धा हा आपला शेवटचा पॉइंट आहे, अल्टरनेट अप्रोचेस टू लॉ. या आधीचे जे आपण लेक्चर्स घेतलेत त्यामध्ये आपण मॉडर्नायझेशन अँड लॉ ही पूर्ण कन्सेप्ट क्लिअर केलेली आहे. मॉडर्नायझेशन कोणत्या कोणत्या ऍस्पेक्ट्स मध्ये झालंय हे आपण बघितलेलं आहे. ऍग्रिकल्चर असेल, कोर्ट प्रोसेसेस असेल, त्याचबरोबर आपण एक ओव्हरऑल डेमोक्रेटिक गव्हर्नमेंट आणि इंडस्ट्रियलायझेशन, लिबरलायझेशन या सगळ्या कन्सेप्टमध्ये झालेलं जे काही आधुनिकीकरण आहे, मॉडर्नायझेशन आहे ते बघितलंय. त्याचबरोबर फॅमिली ऍज अन सोशल इन्स्टिट्यूशन मध्ये झालेले बदल सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये अल्टरनेटिव्ह अप्रोचेस टू द लॉ बघणार आहोत. अल्टरनेटिव्ह अप्रोचेस टू द लॉ म्हणजे काय? काहीतरी अल्टरनेट तयार करायचं. ओके, लॉचं राज्य आहे, कायद्याचं राज्य आहे, पण आपल्याला इथे काय दिसतंय? अल्टरनेटिव्ह अप्रोच दिसतोय. काय आहे याचं एक्झाम्पल? नक्षलाइट मुवमेंट, कॉजेस अँड क्युअर. आपल्या सिलेबस मधला हा एकच पॉइंट आहे 8 पॉइंट अंडर, की नक्षलाइट मुवमेंट आणि त्याचे कॉजेस काय आहेत आणि क्युअर काय. नक्षालिझम बिगॅन in 1967 इन नक्षलबारी, अ विलेज ऑफ वेस्ट बेंगॉल. वेस्ट बेंगॉल मधल्या नक्षलबारीमध्ये नक्षालिझम ही जे काही नक्षालिझमची कन्सेप्ट आहे ती समोर आली. पुअर पिझेंट जे होते त्यांनी खूप सारा म्हणजे त्यांचा जो फेथ होता कोर्टवरचा, कायद्यावरचा, कोर्टवरचा, गव्हर्नमेंट ऑथॉरिटीजवरचा, तो निघून गेला होता आणि त्यामुळे एक आर्म स्ट्रगल पुढे आला अगेन्स्ट लँडलॉर्डच्या विरोधात. ही मुवमेंट होती, तिने इन्फ्लुएन्स केलं मार्क्सिस्ट अँड माओइस्ट आयडिओलॉजीला. मार्क्सिस्ट आणि माओइस्ट आयडिओलॉजीला या ओव्हरऑल नक्षालिझमची जी काही मुवमेंट होती, नक्षालिझम जे काही समोर आलं त्याने इन्फ्लुएन्स केलेलं आपल्याला दिसून येतं. चारू मुजुमदार सारखे जे लीडर होते त्यांनी बिलीव्ह केलं की रिव्हॉल्युशनरी व्हायलन्स कुड रिमूव्ह इनइक्वॅलिटी अँड एक्सप्लॉयटेशन. इनइक्वॅलिटी आणि एक्सप्लॉयटेशनला जर रिमूव्ह करायचं असेल, काढून टाकायचं असेल, तर रिव्हॉल्युशनरी व्हायलन्सच एकमेव साधन आहे असं ही मुवमेंट मानते नक्षालिझम. रिव्हॉल्युशन करायचं, बदल घडवून आणायचा, इथली जी व्यवस्था आहे ती उलथून टाकायची आणि नवी व्यवस्था स्थापन करायची. आता बघा याच्यामध्ये कशामुळे झालं, काय कॉजेस आहेत या सगळ्या नक्षालिझमच्या मागचे? ऍग्रेरियन एक्सप्लॉयटेशन. आपण ऍग्रेरियन रिफॉर्म्स बघितले, कृषी संदर्भातल्या सुधारणा बघितल्या, तेव्हा आपल्याला दिसून आलं की काय काय प्रॉब्लेम्स आहेत. त्या प्रॉब्लेम्सला टॅकल करण्यासाठी झालेल्या सुधारणा, मग त्याच्यामध्ये जमीनदारी अबॉलिशन पासून अगदी ग्रीन रिव्हॉल्युशन पर्यंतच्या गोष्टी आपण बघितल्या. पण जे लँडलेस लेबर्स आहेत, टेनंट फार्मर्स आहेत, वेअर एक्सप्लॉयटेड बाय लँडलॉर्ड्स, आणि ते लँडलॉर्ड्स कडून एक्सप्लॉइट होतच राहिलेले होते. ठीक आहे. Tenants had to give a large share of crops and also bear unfair deductions for seed, cattle, loans. They were forced to work without proper wages and fell into heavy debt. बघा ह्या सगळ्या गोष्टी लँडलेस लेबर्स बरोबर घडत होत्या, त्यामुळे इकॉनॉमिक एक्सप्लॉयटेशन कंटिन्यू राहिलं आणि जो अँगर होता शेतकऱ्यांमधला किंवा जे जमीन कसणारे लोक होते त्यांच्यामधला, तो अँगर वाढत गेला. आता जसं जसं अँगर वाढत गेलाय तसं त्यांना एकच साधन दिसायला लागलंय, व्हायलन्स. ही जर इनइक्वॅलिटी काढून टाकायची असेल तर काय करायचंय? व्हायलन्स करायचंय. आणि ही सिस्टीम जी आहे, म्हणजे ही जी कोर्ट प्रोसेस आहे किंवा ही जी गव्हर्नमेंटल स्ट्रक्चर आहे, गव्हर्नमेंटल सिस्टीम आहे, ती पूर्णपणे अबॉलिश करायची आणि नवी सिस्टीम इंट्रोड्यूस करायची. हा त्यांचा एक प्रकारचा हेतू आपल्याला म्हणता येईल. लँड रिफॉर्म्स मध्ये फेल्युअर आलं. जे आपण लँड रिफॉर्म्स बघितले, ऍग्रियन रिफॉर्म्स बघितले, पण ते फेल्युअर झाले. फेल्युअर खूप जास्त होतं त्याच्यामध्ये. आफ्टर इंडिपेंडन्स लँड रिफॉर्म लॉज वेअर पास टू रिडिस्ट्रीब्यूट सरप्लस लँड टू पुअर. आपण हे पाहिलंय की जी सरप्लस लँड होती ती रिडिस्ट्रीब्यूट करण्यासाठी म्हणून बरेचसे रिफॉर्म झाले, जसं की आपण शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, गोलकनाथ या सगळ्या केसेस बघितल्या. 9th शेड्यूल मध्ये दिलेली इम्युनिटी सुद्धा बघितली. सो ह्या सगळ्यामध्ये रिडिस्ट्रीब्युशन ऑफ सरप्लस लँड टू पुअर वाली गोष्ट आपल्याला दिसून आली. हाऊएव्हर दिस लॉज वेअर नॉट प्रॉपरली इम्प्लिमेंटेड. पण काय झालं, हे जे लॉज होते ते प्रॉपरली इम्प्लिमेंट झाले नाहीत. मेनी लँडलॉर्ड्स मॅनेज टू कीप देअर लँड्स थ्रू लीगल लूपहोल्स. आणि जे लँडलॉर्ड्स होते, जमीनदार होते, त्यांनी आपली लूपहोल्स, म्हणजे लॉ मध्ये लूपहोल्स शोधणं ही गोष्ट खूप कॉमन आहे, राईट. सो ही कॉमन गोष्ट त्यांनी केली आणि त्या लूपहोल्स शोधून आपली जमीन आपल्याकडेच ठेवण्याचं काम केलेलं आहे. बिकॉज
promises to reform were not fulfilled, poor farmers lost trust in legal system. बघा एक प्रॉमिस देत होतं कॉन्स्टिट्युशनल मेकॅनिझम, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी मध्ये पण आपल्याला ते दिसून आलं की एक प्रॉमिस आहे, स्टेट काहीतरी करणार आहे आपल्यासाठी, ही जाणीव होती. पण जसं जसे वर्ष निघून गेली, जसं जसं हातात काही लागत नाही अशी सिस्टीम निर्माण झाली, त्यानंतर पुअर फार्मर्सनी, जे कोणी लँडलेस लेबर्स होते, त्यांनी या सिस्टीमवरचा फेथ लूज केलं. पॉवर्टी आणि अंडर डेव्हलपमेंट ही एक कन्सेप्ट आहे. नक्षल अफेक्टेड एरियाज आर बॅकवर्ड रिजन्स विथ पुअर रोड्स, स्कूल्स, हॉस्पिटल, employment opportunities. Even though these areas are rich in natural resources, local population remains poor. हे इथे जरी हे जे नक्षलाइट एरियाज आहेत ते जरी नॅचरल रिसोर्सेसनी समृद्ध असले तरी सुद्धा आपल्याला एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे लोकल पॉप्युलेशन अजूनही तिथली काय आहे, पुअर आहे किंवा गरीब असलेली दिसून येते. लॅक ऑफ डेव्हलपमेंट अँड गव्हर्नमेंटल निग्लेक्ट मेड पीपल फील इग्नोर्ड अँड आयसोलेटेड. यामुळे लोकांना इग्नोर्ड आणि आयसोलेटेड वाटतं आणि त्यातूनच ही बेसिकली नक्षालिझम समोर येतं. ट्रायबल डिस्प्लेसमेंट अँड एक्सप्लॉयटेशन. शेड्यूल्ड ट्राईब्स हा घटक आपण बघितला जेव्हा आपण कम्युनिटी अँड द लॉ बघत होतो, तर त्यामध्ये ट्रायबल डिस्प्लेसमेंट हा एक मेजर इश्यू होता. अशा पद्धतीने ट्रायबल्सला डिस्प्लेस व्हायला लागल्यामुळे लार्ज स्केल जे लँड एक्विजिशन आहे, लाईक फॉर मायनिंग, इंडस्ट्रीज अँड डॅम्स, लेड टू डिस्प्लेसमेंट ऑफ ट्रायबल कम्युनिटीज. बऱ्याच लोकांनी आपल्या जमिनी तिथे गमावल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा जे पुन्हा एकदा जे लॉ प्रॉमिस करत होतं की आम्ही याचं कंपन्सेशन देऊ किंवा हे भरपाई देऊ, सो ते सुद्धा झालं नाही. रिहॅबिलिटेशन सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सिस्टीमवरचा काय भरोसा निघून गेला. गव्हर्नन्स फेल्युअर अँड करप्शन. गव्हर्नन्स मध्ये जे फेल्युअर आहे, ऍडमिनिस्ट्रेशन वीक आहे बेसिकली, आणि त्याच्यानंतर वेलफेअर स्कीम्स त्या पूर्णपणे पोहोचतच नाहीयेत लोकांपर्यंत, आणि करप्शन आणि इनएफिशियन्सी दिसून येते. ट्रान्सपरन्सी दिसते. लॅक ऑफ जस्टिस, स्पीडी ट्रायल्स होत नाहीयेत, ह्याच्या आधीच आपण एक पॉइंट डिस्कस केलाय. कोर्ट ऑल्सो इन्क्रीज फ्रस्ट्रेटेड आहेत सगळ्यामध्ये, कोर्ट सुद्धा भरलेले आहेत आणि तिथे स्पीडी ट्रायल्स आणि इन्शुरन्स ऑफ जस्टिस मिळत नाहीये. वेन लिगल रेमेडीज फेल, जेव्हा लिगल रेमेडीज फेल होतात तेव्हा लोक व्हायलेंट मीन्सकडे वळतात. ओके, बेसिकली का जात आहे हे सगळं व्हायलेंट मेथड्सकडे, तर लिगल रेमेडीज फेल झालेले आहेत, लॉ कुठेतरी कमी पडलेला आहे. पॉलिटिकल ऑब्जेक्शन ऑफ आर्म स्ट्रगल, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह ऑफ आर्म स्ट्रगल. हे आर्म स्ट्रगलचं पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह होतं, काहींनी आपला स्वार्थ साधण्यासाठी पण लोकांना भडकवलं, ट्रायबल्सना भडकवलं. सो या गोष्टी सुद्धा आपल्याला इथे कॉजेसमध्ये दिसून येतात नक्षलिझमच्या. क्युअर काय आहे, ट्रीटिंग इट ॲज अ सोशल अँड इकॉनॉमिक इश्यू. सोशल इकॉनॉमिक इश्यू म्हणून याला प्रायोरिटी बेसिसवरती ट्रीट केलं गेलं पाहिजे. लॉ आणि ऑर्डरचा प्रॉब्लेम नाहीये फक्त, तो एक सोशल इश्यू आहे. लँड तुम्ही केलेले प्रॉमिस फुलफिल करत नाहीये तेव्हा तो इश्यू रेज झालेला आहे. त्यामुळे फक्त लॉ अँड ऑर्डरचा इश्यू नाहीये, फक्त पनिशमेंट थ्रू तो मिटणार नाहीये. त्यासाठी काय लागेल, तर प्रॉपर सोशल इकॉनॉमिक जस्टिस इन्शुअर करावं लागणार आहे. जयप्रकाश नारायणसारखे जे लीडर्स होते त्यांनी ते बिलीव्ह करत होते की सोशल इकॉनॉमिक इश्यू म्हणून याला ट्रीट करा आणि याच्यावरती सोल्युशन काढलं गेलं पाहिजे. प्रॉपर इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आपण हे सगळे लॉज बघितलेत, ॲग्रियन रिफॉर्म्स बघितलेत, मिनिमम वेजेस ऍक्ट बघितलेत, ट्रायबल प्रोटेक्शन लॉ बघितलेत. या सगळ्यामध्ये काय आपल्याला दिसलं पाहिजे, इम्प्लिमेंटेशन. ऑनेस्टली या सगळ्या जर गोष्टी इम्प्लिमेंट झाल्या तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. पण गोष्ट अशी आहे की हे सगळं ऑन पेपर आहे, आपल्याकडे खूप चांगले कायदे आहेत पण इम्प्लिमेंटेशन मध्ये ते लॅक करतात. फेअर लँड ॲक्विजिशन अँड रिहॅबिलिटेशन. लँड ॲक्विजिशन शुड बी लिमिटेड टू जेन्युइन पब्लिक पर्पजेस. लँड ॲक्विजिशन हे जेन्युइन पब्लिक पर्पजेससाठी लिमिटेड असलं पाहिजे. डिस्प्लेसमेंट शुड बी मिनिमाइज. प्रॉपर रिहॅबिलिटेशन, आणि प्रॉपर रिहॅबिलिटेशन म्हणजे जे जेन्युइन पब्लिक पर्पज आहेत, सगळीकडून जमीन ट्रायबल लँड काढून घेणं इट्स नॉट गुड सोल्युशन किंवा हे चांगलं नाहीये. आणि फक्त जेन्युइन गोष्टींमध्ये ती काढून घेतल्यानंतर सुद्धा प्रॉपर कंपन्सेशन आणि प्रॉपर रिहॅबिलिटेशन झालं पाहिजे. इफ अक्वायर्ड लँड इज नॉट यूज इट शुड बी रिटर्न टू ओरिजिनल ओनर. जर अक्वायर्ड लँड यूज केली नाही तर ती ओरिजिनल ओनर्सकडे रिटर्न केली पाहिजे. म्हणजे एखादा प्रोजेक्ट असतो ज्यासाठी गव्हर्नमेंट लँड काढून घेतं, पण जर तो प्रोजेक्टच पुढे राहिला नाही तर ती लँड पुन्हा त्यांना दिली पाहिजे. नाहीतर पुन्हा काय होतं, ट्रस्ट बिल्डिंग इथे लॅक करते, ट्रस्ट बिल्ड होऊ शकत नाही.
डेव्हलपमेंट ऑफ वेलफेअर मेजर्ससाठी डेव्हलपमेंट केली पाहिजे, काम केलं पाहिजे त्या एरियाजमध्ये जाऊन. जेव्हा आपण काम करू, जेव्हा गव्हर्नमेंट प्रॉपर वर्क करतंय ही जाणीव होईल, त्यानंतर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. स्ट्रेंथनिंग लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, डिसिजन्स डिसेंट्रलाइज करणं, डिसेंट्रलायझेशन खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. जेव्हा हातामध्ये आपण डिसिजन मेकिंग पॉवर देतो, विच इज इम्पॉर्टंट फॉर डेमोक्रेटिक एक्झिस्टन्स. ठीक आहे. एम्पॉवरिंग ग्राम सभाज, पंचायत राज सिस्टीम डिसिजन मेकिंग मध्ये हे सगळं आलं पाहिजे. नक्षालिझम अरोज due to exploitation, poverty, displacement and failure of governance. It later becomes an armed political movement challenging the state. आता सोल्युशन याचे कुठे आहेत? सोशल जस्टिस, लँड रिफॉर्म्स, डेव्हलपमेंट, प्रोटेक्शन ऑफ ट्रायबल राईट्स आणि इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. लॉ इफेक्टिव्हली इम्प्लिमेंट झाला तर मेजर प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. ट्रान्सपरन्सी आणि करप्शन फ्री प्रॅक्टिसेस आपल्याला इथे दिसल्या पाहिजेत. ओके. ओनली बॅलन्स्ड अँड इन्क्लुझिव्ह गव्हर्नन्स कॅन ब्रिंग लास्टिंग पीस. एक बॅलन्स आणि इन्क्लुझिव्ह गव्हर्नमेंटच एक पीसफुल एन्व्हायरमेंट आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतं. हा आपल्या सिलेबस मधला 8th पॉइंट होता, ज्याच्यामध्ये आपण अल्टरनेट गव्हर्नमेंट सिस्टीम किंवा अल्टरनेट टू लॉ पाहिलं, विच इज नक्षालिझम. ही बेसिक कन्सेप्ट होती. कॉजेस आणि क्युअर आपण पाहिलं. कॉजेस काय आहेत? लँड जे प्रॉमिसेस आहेत, जे लॉने प्रॉमिस केलं होतं, जे कॉन्स्टिट्यूशनने 1950 मध्ये प्रॉमिस केलं होतं, ते फुलफिल होताना दिसत नाहीये. काही पॉलिटिकल गेन्स सुद्धा आहेत. आणि क्युअर काय आहे? तर हे सगळ्या इफेक्टिव्हली गोष्टी मांडलेल्या, जे काही मी सांगितलं त्यामधल्या इफेक्टिव्हली जर या गोष्टी झाल्या, इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ झालं, तर गोष्टी बऱ्याचशा सुधारणार आहेत. इथे आपला लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा जो ओव्हरऑल सिलेबस आहे तो पूर्ण झालेला आहे. आपण सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट आपण पॉइंट वाईज पाहिली आहे. आणि इथे आपल्याला दिसतंय की लॉ ॲज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशल चेंज आपण बघितलं. त्यानंतर रिलीजन अँड लॉ सुद्धा बघितलंय. लँग्वेज अँड द लॉ, लँग्वेज ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर पाहिलं होतं. रिलीजन ॲज अ डिवायसिव्ह फॅक्टर पाहिलं होतं. विभाजनकारी घटक म्हणून रिलीजन, लँग्वेज आणि कास्ट हे 3 घटक आपण पाहिले होते. त्यानंतर वुमन अँड द लॉ अँड चिल्ड्रन अँड द लॉ पाहिलं. वुमनच्या रिलेटेड ज्या स्पेशल लॉज आहेत, क्राईम अगेन्स्ट वुमन असतील, चाइल्डच्या अगेन्स्ट मधले जे क्राईम्स होत आहेत, सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन होत आहे, त्याचबरोबर चाइल्ड लेबरची जी काही समस्या आहे ते सगळं पाहिलंय. मॉडर्नायझेशन अँड लॉचा हा एवढा सगळा डिस्कोर्स आपण डिस्कस केलेला आहे. मॉडर्नायझेशन ॲज अ व्हॅल्यू आणि मग हे सगळे रिफॉर्म्स ॲग्रियन असतील, इंडस्ट्रियलायझेशन असेल, क्रिमिनल लॉमध्ये रिफॉर्म इन कोर्ट प्रोसेस असेल, प्रिझन रिफॉर्म्स अँड डेमोक्रॅटिक डिसेंट्रलायझेशन, ग्रासरूट डेमोक्रेसीबद्दल सुद्धा आपण बोललेलो आहोत. आणि अल्टरनेट अप्रोच टू द लॉ याच लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं की नक्षलाइट मुवमेंट, कॉजेस अँड क्युअर. बेसिकली शॉर्ट नोटला हा क्वेश्चन येतो की नक्षलाइट मुवमेंट, कॉजेस अँड क्युअर, पण जरी 25 मार्क्सला आला तरी सुद्धा तो आपल्याला व्यवस्थित लिहिता येईल, आधीच्या सगळ्या गोष्टींची लिंक करत, मॉडर्नायझेशनच्या कन्सेप्ट बरोबर लिंक करत. आणि या सगळ्या आपण जे लँड रिफॉर्म्स रिलेटेड गोष्टी ऑलरेडी शिकलेलो आहोत. पूर्णपणे ज्या आपल्या केस लॉ सुरू होतात कॉन्स्टिट्युशनल लॉ मधल्या, शंकरी प्रसाद, सज्जन सिंग, गोलकनाथ, या सगळ्या लँड रिलेटेड केसेसच आहेत. सो जमीनदारी आणि ह्या सगळ्या गोष्टी लिंक करून, प्रॉपर्टी, इकॉनॉमिक डिस्प्यूट आणि सोशो इकॉनॉमिक डिस्प्यूट बरोबर लिंक करून छान पेपर लिहिता येऊ शकतो. सो आता आपण इथे थांबूयात. आपला लॉ अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशनचा कोर्स कम्प्लीट झालेला आहे. थँक्यू.